बहुचर्चित अशा बांकीपूर पोटनिवडणुकीत जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर विजयी झालेत। यापुढे बिहारच्या सत्ताकारणात प्रशांत किशोर यांच्या रूपाने भाजपला शह मिळणार आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत खातही न उघडणारा जनसुराज पक्ष आगामी काळात बिहारी जनतेचा आवाज बनणार का? पाहूया त्यावरचा हा खास रिपोर्ट। बिहारच्या बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपला धूळ चारत जनसुराज पार्टीचे संस्थापक आणि उमेदवार प्रशांत किशोर विजयी झाले। प्रशांत किशोर यांनी भाजपच्या नीरज कुमार यांचा 19,000हून अधिक मतांनी पराभव केला। तब्बल 3 दशकाहून अधिक काळ भाजपकडे असलेला हा मतदारसंघ किशोर यांनी खेचून आणला। त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जातोय। बिहारच्या जनतेनं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला स्पष्ट संदेश दिल्याचं या विजयानंतर किशोर यांनी म्हटलं। बांकीपुर के ये का जो आज परिणाम आया है वो बिल्कुल स्पष्ट है। बिहार की जनता अपने बच्चों के लिए, बिहार के लिए विकास चाहती है और यही वजह है कि भाजपा आज से कुछ ही महीने पहले जिस सीट को करीब करीब 60,000 मतों से 58,000 मतों से वो जीते थे, इसका मतलब बिल्कुल साफ है कि जो नेतृत्व यहाँ पर भाजपा ने थोपा है सम्राट चौधरी का, वो बिहार के लोगों को स्वीकार्य नहीं है। दरम्यान बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजप विरोधात प्रशांत किशोर यांचा विजय अत्यंत महत्त्वपूर्ण का मानला जातोय तेही पहा। 1995 पासून बांकीपूर हा भाजपचा बालेकिल्ला। नितीश कुमार हे बिहारच्या विधिमंडळ राजकारणातून बाहेर गेल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे। तसंच नीट पेपर फुटी विरोधातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर या पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले। त्यामुळे केंद्र सरकार टीव्ही न्यूज